प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता आणि सागर घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असतात, मात्र त्यांना एकही रिक्षा सापडत नाही आणि त्यावेळी अचानक पाऊस सुरू होतो. ते दोघेही पावसामध्ये खूप भिजलेले असतात आणि त्यानंतर ते एके ठिकाणी जाऊन थांबतात. मात्र पावसात भिजल्यामुळे मुक्ताला खूप थंडी वाजत असते आणि मग ही गोष्ट सागरच्या लक्षात येते आणि त्यामुळे तो मुक्ताजवळ जातो आणि त्याचा कोट काढून मुक्ताला देतो. मात्र मुक्ता तो कोट घेत नाही, त्यामुळे सागर तो कोट त्याच ठिकाणी अडकवतो आणि पुन्हा त्याच्या जागी जाऊन उभा राहतो. तर इकडे मुक्ता एकदा त्या कोटकडे आणि एकदा सागरकडे बघते. मात्र थंडी वाजत असूनही मुक्ता तो कोट घालत नाही, तशीच उभी राहते आणि त्यामुळे सागर तिच्यावर चिडतो. मग तो पुन्हा मुक्ताजवळ जातो आणि तिला म्हणतो की जर तुम्हाला मदत नाकारायचीच होती तर मगाशी तरी तुमचा तोल जात असताना माझा हात का पकडला. आणि ते ऐकून मुक्ता रागातच सागरकडे बघते. तर दुसरीकडे मिहिका बोक्याला घेऊन लिफ्ट जवळ उभी असते आणि त्याच वेळी लकी त्या ठिकाणी येतो. तो मुद्दाम बोक्यासोबत खेळत म्हणतो की आजच्या राशी भविष्यामध्ये लिहिलं होतं की कौटुंबिक वाद होतील आणि त्यानंतर तो मिहिकाला म्हणतो की तू माझी मैत्रीण आहे, त्यामुळे तुझ्या डोळ्यातलं हे पाणी आणि चेहऱ्यावरचा राग मला अजिबात सहन होत नाही आणि तुलासुद्धा तो मिहिरच सापडला का? अगं एकदा मला विचारायचं ना. आणि ते ऐकून मिहिका रागातच त्याच्याकडे बघते. तर लकी पटकन म्हणतो, अगं म्हणजे मला असं म्हणायचं होतं की एकदा तू मला त्या मिहिरबद्दल विचारायचं ना. पुढे तो म्हणतो की तो मिहिर खूप साधा मुलगा आहे, त्याच्यामध्ये थोडीसुद्धा हिंमत नाही आणि माझ्या दादूसला तर तो देव मानतो. जर दादूसने त्याला सांगितलं ना की गच्चीवरून खाली उडी मार, तर तो कोणताही विचार न करता उडी मारेल. आणि अशा मुलाच्या प्रेमात तू कशी काय पडली? जर त्याच्या जागी मी असतो ना तर मी ठामपणे माझ्या दादूसला सांगितलं असतं की तुला मिहिका आवडो न आवडो, मी तिच्याशीच लग्न करणार. आणि ते ऐकून मिहिका रागातच त्याच्याकडे बघते. तर लकी म्हणतो की आता तू त्या मिहिरला विसरून जा, त्याला दाखवून दे की तुझ्याकडे सुद्धा ऑप्शन आहे. मात्र त्यावर मिहिका काहीच उत्तर देत नाही आणि त्यानंतर ती वरती निघून जाते. तर लकी हसतच म्हणत असतो की ही मुलगीसुद्धा आपल्याकडेच येणार. तर दुसरीकडे सागर आणि मुक्ता एका ठिकाणीच उभे असतात आणि त्याचवेळी एक रिक्षा येते. सागर ती रिक्षा थांबवतो आणि मुक्ताकडे बघतो. मात्र मुक्ता काही त्याच्यासोबत जायला तयार होत नाही, ती दुसरीकडे तोंड करून उभी राहते. त्यामुळे सागर स्वतःहून तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो की चला, रिक्षा थांबली आहे. आणि मग दुसरा कोणताही ऑप्शन नसल्यामुळे मुक्ता सागरसोबत जाते. ती रिक्षामध्ये जाऊन बसते. मात्र सागर बाहेरच उभा असतो, त्यामुळे मुक्ता त्याला म्हणते की तुम्ही सुद्धा चला. मात्र सागर म्हणतो की मी दुसऱ्या गाडीने येईल. त्यावर मुक्ता म्हणते की आधीच इतका पाऊस पडत आहे आणि त्यात गाडीसुद्धा मिळत नाही आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज चला. आणि त्यामुळे मग सागर आणि मुक्ता एकाच रिक्षामधून घरी जातात. ते दोघेही खूप भिजलेले असतात. मुक्ताला थंडीसुद्धा वाजत असते आणि त्यातच सतत सागरचा धक्का तिला लागत असतो. मात्र ते दोघेही एकमेकांना सॉरी म्हणत तसेच बसून राहतात आणि त्याच वेळी मुक्ताला प्रतीकचा कॉल येतो. प्रतीक तिला विचारत असतो की तू कुठे बाहेर आहेस का? त्यावर मुक्ता सांगते हो, की मी बाहेर आले होते. त्यानंतर प्रतीक तिला म्हणतो की इतका छान पाऊस पडत आहे, तर आपण एका कॉफी डेटवर जायचं का? त्यावर मुक्ता म्हणते की आत्ता नको, कारण आत्ता मी खरंच खूप भिजले आहे. त्यावर प्रतीक म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही. आणि त्यानंतर तो मुक्ताला सांगतो की उद्या मला एका इव्हेंटसाठी जायचं आहे आणि तिथे त्यांनी सांगितलंय की तुमच्या पार्टनरला सोबत घेऊन या. मग जर तुझी काही हरकत नसेल तर तू माझ्यासोबत येशील का? आणि त्यावर मुक्तासुद्धा आनंदाने हो म्हणते. त्यामुळे प्रतीक खुश होतो. मात्र त्याचवेळी रिक्षावाला अचानक ब्रेक मारतो. त्यामुळे सागर मोठ्याने त्याला म्हणतो की व्यवस्थित रिक्षा चालवा, आजूबाजूला बघत जा. आणि त्याचा हा आवाज ऐकून प्रतीक मुक्ताला विचारतो की तुझ्यासोबत कोणी आहे का? त्यावर मुक्ता म्हणते हो, माझ्या शेजारचे आहेत. त्यावर प्रतीक विचारतो की तोच शेजारचा ना जो तुझ्यासोबत उद्धटपणे बोलत होता? त्यावर मुक्ता म्हणते हो, आणि बाकी मी सगळं तुम्हाला उद्या सांगेल. त्यावर प्रतीक म्हणतो काही हरकत नाही, आता तू व्यवस्थितपणे घरी जा. आणि मग तो फोन ठेवून देतो. तर सागर मुक्ताला विचारत असतो की कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तीचा कॉल होता का? त्यावर मुक्ता म्हणते हो, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा.
आणि त्यावर सागर म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये लोक सहसा खोटं बोलतात, मात्र तुम्ही त्याला सगळं काही खरं सांगितलं. त्यावर मुक्ता म्हणते, हो, यात लपवण्यासारखं किंवा खोटं बोलण्यासारखं काय आहे? आणि मुळात मी कधीच कोणाशी खोटं बोलत नाही, आणि खोटं बोलण्यासाठी आपल्यामध्ये तरी कुठे काय आहे? आणि मुक्ताचं हे बोलणं ऐकून सागरला खूप आश्चर्य वाटतं. तो कौतुकानेच मुक्ताकडे बघत असतो. तर दुसरीकडे इंद्रा फळं खात बसलेली असते आणि फळांच्या साली ती एका कागदावर टाकते. त्याच वेळी स्वाती त्या ठिकाणी येते. ती तो कागद बघते आणि इंद्राला म्हणते की अगं आई, तुला वाचता येत नसलं तरी हा कागद महत्त्वाचा आहे एवढं तरी तुला कळतं ना? त्यावर इंद्रा तिला विचारते की असं काय आहे त्या कागदावर? त्यावर स्वाती तिला सांगते की हे एका मोठ्या इव्हेंटचं इन्व्हिटेशन आहे. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आपल्या सागरला बोलावलं आहे. आणि ते ऐकून इंद्राचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. ती म्हणते की आता मी त्या 101 वालीला दाखवून देईल की आम्हीसुद्धा मोठी माणसं आहोत. आणि ते ऐकून स्वातीला हसू येतं. तर इंद्रा तिला सांगते की आपण सगळेजण सागरसोबत जाऊ, हवं तर एक मिनी बस करू. आणि त्यावर स्वाती तिला सांगते की नाही आई, आपल्या सगळ्यांना त्याच्यासोबत जाता नाही येणार, कारण इथे फक्त आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला सोबत घेऊन जायचं आहे. आणि ते ऐकून इंद्राला वाईट वाटतं. ती डोळ्यात पाणी आणून म्हणते की माझ्या सागरला बायको तर नाही ना? पुढे ती म्हणते की तिथे सगळे लोक सुटाबुटात आपल्या बायकोसोबत उभे असतील आणि माझा सागर मात्र एकटाच असेल. आणि ते ऐकून स्वाती म्हणते की तू काही काळजी करू नको, मी शर्मिलाला बोलावून घेते, तिला अशा पार्टीची सवय आहे, ती जाईल सागरसोबत. आणि ते ऐकून इंद्रा खुश होते आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी वॉक करण्यासाठी जातात. तर दुसरीकडे हर्षवर्धन आणि सावनी यांची एक जर्नलिस्ट मैत्रीण त्यांच्या घरी आलेली असते. ते तिघेही पार्टी करत असतात आणि त्यानंतर हर्षवर्धन तिला विचारतो की या वर्षीचा बेस्ट बिझनेसमॅन अवॉर्ड कोणाला मिळणार? त्यावरती जर्नलिस्ट सांगते की गेल्या 8 वर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा हा अवॉर्ड तुलाच मिळणार. आणि ते ऐकून हर्षवर्धन आणि सावनी खुश होतात. तर हर्षवर्धन त्या जर्नलिस्टला सांगतो की यावर्षीसुद्धा सगळं कव्हरेज मलाच मिळायला हवं. त्यावरती जर्नलिस्ट म्हणते, हो, मी तसं सगळ्यांना सांगून ठेवलं आहे. आणि ते ऐकून हर्षवर्धन तिला विचारतो की सांगून ठेवलं आहे म्हणजे माझ्या कॉम्पिटिशनमध्ये कोणी आहे का? त्यावरती बाई म्हणते की हो, SK सागर कोळी. आणि ते ऐकून सावनी आणि हर्षवर्धनला धक्का बसतो. तर ती जर्नलिस्ट म्हणते की मला माहीत आहे, आज तुझ्या शेजारी बसलेली ही सुंदर गर्लफ्रेंड एकेकाळी त्या SKची बायको होती. आणि ते ऐकून सावनी खाली मान घालते. तर हर्षवर्धन म्हणतो की यावर्षीसुद्धा हा अवॉर्ड मलाच मिळणार आणि मग मी त्या सागर कोळीला त्याची लायकी दाखवून देणार, कारण हे लेडी लकसुद्धा माझ्यासोबतच आहे. त्यामुळे सावनी खुश होते. तर दुसरीकडे स्वाती आणि इंद्रा बिल्डिंगखाली उभ्या असतात आणि एकमेकींसोबत गप्पा मारत असतात. त्याचवेळी एक रिक्षा तेथे येते आणि त्या रिक्षामधून सागर आणि मुक्ता बाहेर पडतात आणि त्या दोघांना एकत्र बघून या दोघींनाही मोठा धक्का बसतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता, माधवी आणि पुरू स्वयंपाक बनवत असतात. मात्र त्या तिघांनाही मिहिकाची खूप काळजी वाटत असते, कारण ती रात्रीपासून जेवलेली नसते, कोणासोबत बोललेली देखील नसते. मात्र त्याचवेळी मिहिका त्या ठिकाणी येते. ती खूपच खुश असते. त्यामुळे मुक्ता तिला म्हणते की हे नाटक करण्याची काही गरज नाही आहे. मात्र मिहिका म्हणते की रात गई बात गई, आता पुन्हा पुन्हा तोच विषय काढायचा नाही. आणि त्यानंतर ती जॉगिंगसाठी जाते आणि तिचं हे वागणं बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, इंद्रा सईला सांगते की तुझा पप्पा तुला एका मोठ्या फंक्शनमध्ये घेऊन जाणार आहे. त्यामुळे सई खूप खुश होते आणि मग त्यानंतर मुक्ता तिला तिथे कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं जेवण करायचं हे सगळं शिकवते. तर दुसरीकडे सागर इंद्राला सांगतो की मी सईला घेऊन जाऊ शकणार नाही, कारण त्या ठिकाणी सावनी आणि हर्षवर्धनसुद्धा येणार आहेत. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.